पहा सुखी जीवनाचा मंत्र। तर स्त्रियांमध्ये देखील माया अंगाचे भिन्न आकार असतात का? मग असं त्याच्याबद्दल पण माहिती सांगा। वा, खरं म्हणजे हा प्रश्न मी 100% एक्सपेक्ट करत होतो आणि तुम्ही विचारला। खरंच तुमचं कौतुक, कारण जसं प्रत्येक गोष्ट पुरुषांमध्ये व्हेरिएशन आहे, सेम पद्धतीने स्त्रियांमध्ये देखील असेल। सांगूया आपण। बघा, हा एक्सपेक्टेड प्रश्न आहे की नाही। आपला येणारा पुढचा टॉपिक जो आहे हा याच्यावरच आहे। जेव्हा ही सिरीज संपेल तर स्त्रियांमध्ये देखील असं असतं का, सांगूया आपण। निसर्गाने बनवताना तुमचा प्रत्येक ऑर्गन आहे, अवयव आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी बनवली आहे। तुम्हाला नाकाचं फार कौतुक असतं, तुमच्या चेहऱ्याचं फार कौतुक असतं, तुमची ठेवण काय आहे, ब्रेस्ट काय आहे त्याचं कौतुक असतं, आणि तुमच्या पर्सनल भागाचं कौतुक नाही का तुम्हाला? कुठले कुठले प्रकार असतात बेसिक जर पाहिलं त्या ठिकाणी 5 प्रकारचे विविध या ठिकाणी योनिअंग बाह्यांग असतात। तुलिप वजायना आहे, हॉर्सशू शेपेड आहे, बार्बी वजायना आहे, पफी वजायना आहे, कर्टन्स वजायना आहे, आणि आणखी विविध प्रकारचे 60 असे प्रकार असतात जे की टोटली नॉर्मल असतात। आणि या ठिकाणी यावर विस्तृत माहिती मी यानंतर हा जो पुरुषांचे विभिन्न अंग हा टॉपिक जेव्हा संपेल त्यावर काय येणार आहे, कारण समाजामध्ये या शेपवरनं साईजवरनं इतके डिस्ट्रॅक्शन, इतके पार्टनरमधली भांडणं आणि नॉलेज नसल्यामुळं तुमच्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये इतके प्रॉब्लेम झाले आहेत की तुम्ही सेपरेशनपर्यंत जाता, डिवोर्सेसपर्यंत जाता। ते नॉर्मल काय हे माहीत असणं आवश्यक असतं। ह्यांचा हा टॉपिक आपण लक्षात ठेवूया आणि नेक्स्ट टाइम जेव्हा हा टॉपिक येईल तेव्हा त्याचा सामाजिक संबंध काय असतो डिस्कस करूया। नक्कीच।